नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, काल मी तुम्हाला म्हटलं की शब्दांचं सामर्थ्याच्या बद्दल आपण बोलू. खरोखरच शब्दांचं सामर्थ्य इतकं आहे की कुठला शब्द केव्हा आणि कसा वापरायचा हे आपल्याला कळलंच पाहिजे. त्याशिवाय त्याला अर्थ नसतो. आणि मग हे आपल्या मुलांना आपण समजवण्यासाठी रोज त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे संवाद, अर्थात सुसंवाद. क्लिअर कम्युनिकेशन असलं तर मग तो सुसंवाद राहतो. त्याच्यामध्ये त्याचा वाद विवाद व्हायला वेळ लागत नाही. आणि मग मुलं पण त्यातनं हे शिकतात. आपण अरे म्हटलं की तो कारे म्हणणार. त्यांनी कारे म्हटलं की आपण अरे म्हणणार. चालूच राहणार आहे. आणि हे नॉनस्टॉप राहू शकतं. आणि आजकाल काय झालंय, मुलांना वेळ कमी पडतोय शाळेमुळे वगैरे, अभ्यासक्रम खूप वाढलेत. पण त्यासाठी मग आपण संध्याकाळची एक थोडी वेळ घेऊन त्यांना संध्याकाळचे आपले संस्कृत श्लोक शिकवू शकतो, रामरक्षा शिकवू शकतो. आणि मग मुलांना त्यात एकदा गोडी निर्माण झाली की ते स्वतःच म्हणतात मग की आजी आम्ही म्हणतो हे म्हणून. आणि हे गोष्ट काही दूर नाहीये, ही कल्पनातीत नाहीये. ही काही अतिशयोक्ती नाही सांगत आहे मी तुम्हाला, हे खरंच सांगते. मुलं सहज जमतात सगळे एकत्र आणि श्लोक म्हणायला लागतात संस्कृत. आवडतं त्यांना म्हणायला. मजा येते. आणि मग आपण त्यांना एक एक श्लोक सांगून त्याच्यातले अर्थ त्यांनाच विचारू शकतो की सांगा आता याचा अर्थ काय आहे. कधी मनाचे श्लोक घ्या, कधी गीता घ्या, कधी रामरक्षा घ्या. 2-2 ओळींचीच श्लोक, छोटे छोटे श्लोक घ्यायचे, जास्त मोठे नाही. मुलांच्या हिशोबानेच घ्यायचे. आणि मुलांना चालतं बोलतं हसत खेळत जे संस्कृत शिकायला, कारण तर लोक काय घाबरतात की आम्हाला संस्कृत समजणारच नाही. म्हणून सहज सुलभ करून आपल्याला ते शब्द आणि त्यांच्या मनामध्ये त्याचा गोडवा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे, असं मला वाटतं. कारण आपण सुजाण नागरिक कशाला म्हणतो, सुशिक्षित कशाला म्हणतो? आपण स्वतः आहे, पण आपण आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता ते इतरांना पण दिलं पाहिजे. म्हणूनच विंदा करंदीकरांनी कविता लिहिलेलीच आहे ना, की देणाऱ्याचे हात हजार. म्हणजे सूर्याकडनं शिका, देणं प्रकाश देणं शिका, चंद्राकडनं शीतलता शिका. प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीकडे देण्याची वृत्ती आहेच. मग त्यातलं एक तरी आपण गुण घेऊ शकतो ना. आणि मग कवींनी म्हटलंच आहे की प्रत्येक वेळेस निसर्गाकडनं घेता घेता आपण त्या घेणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे मग आपण लोकांना द्यायला शिकू. दातृत्व हा गुण खूप मोठा आहे. कर्णावरनं आपल्याला दिसतच आहे की कर्णांनी आपला दानशूरपणा कधीही सोडला नाही. त्याला नाश दिसत होता, विनाश दिसत होता, की आता आपलं आयुष्य संपणार आहे, पण तो आपल्या वचनाला मुकला नाही. मंडळी, व्यक्तिमत्व असंच बनत असतं. तत्वांना जो धरून राहतो तोच खरा व्यक्ती. आणि मग तोच प्रसिद्धी येऊन मोठा होत राहतो. आणि लोक त्याचं नाव घेतात आणि ते विसरत नाहीत. असं हळूहळू एक एक आपल्याला नवीन नवीन शिदोरीची एक एक गाठोडी मी तुम्हाला उलगडून दाखवत राहील. कशी वाटते बघा ही संकल्पना. आपण आपल्याच पुरतं समाजामध्ये आपल्या घरापुरतं जरी आपण काम करत राहिलो तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. आपल्या घरातली लहान मुलं बाहेर बोलून गेले की मग ते म्हणतात, अरे हा असं म्हणतो का, अरे बाबा किती छान म्हणतो. कोण सांगतं त्याला? मग त्याची आई सांगते, त्याची आजी आजोबा सांगतात, कुणीही सांगू शकतं. आणि मग त्या मुलावरती हळूहळू तो प्रभाव होऊन त्याचं व्यक्तिमत्वच अगदी धार्मिक. आणि मी काय असं म्हणत नाही की तुम्ही अगदी जपाची माळ घेऊन देवाजवळ बसा, पण आपला औरा वेगळा होऊन जातो त्यामुळे. मग त्यासाठी वेगळा मेकअप करायची गरज नाही, वेगळं पार्लरला जायची गरज नाही. आपलं व्यक्तिमत्व एकदम निखरतं. आणि लहान मुलगा सुद्धा बघा, एखादा खूप आपल्याला किती तेजस्वी आहे हो, आपण असं म्हणतो. मंडळी, कसं वाटतं हे तुम्हाला माझं शब्दांचं सामर्थ्य? आपण एक 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 करत परत उलगडत जाऊच. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.